भाजप नेत्यांनी आमची लायकी अवकात काढण्यापेक्षा बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला याचं धस यांनी उत्तर द्यावं असा सवाल अमोल मिटकर यांनी धस यांना विचारला। महायुतीत तिसरा भिडू घेतल्यानं लोकसभेला हरलो अशा शब्दामध्ये भाजप नेते सुरेश धस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला। अजित पवार यांना सोबत घेतलं हे लोकांना आवडले नाही असं ते म्हणाले होते। त्यावर आता अमोल मिटकर यांनी प्रत्युत्तर दिले। तर अमोल मिटकर यांनी या सगळ्यावर आता उत्तर दिले। भाजप नेत्यांनी आमची लायकी अवकात काढण्यापेक्षा बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला याचं धस यांनी उत्तर द्यावं असं मिटकर यांनी म्हटलंय। महायुतीमध्ये तिसरा भिडू घेतल्यानं लोकसभेला हरलो अशा शब्दात सुरेश धस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता। आमचं जे काल परवा पराभव झालेला आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे कालच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक मोठं कारण हे तिसरा भिडू आम्ही जे एकत्र घेतला ना त्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे पराभवाचं। कारण ते लोकांना आवडलं नाही। लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा खूप चांगला म्हणजे मेसेज जो आहे तो रॉंग गेला। आणि जर काही वृत्तपत्रामध्ये याच्यामध्ये लिहून येत असेल आणि त्याच्यावरती आमच्या भारतीय जनता पार्टीवरती आणि RSS वरती सूरज चव्हाण अमोल मिटकरी बोलत असतील तरी त्यांच्या विरोधात बोलायचं नाही। आणि त्याच्यावरती जर दरेकर बोलत असतील तर दरेकर काय बेलगाम झाले का? आता मी सुद्धा बोलतो। दरेकर असतील किंवा सुरेश धस असतील, आता राहिला प्रश्न वाटोळ्याच्या संदर्भामधला, तर सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं की पंकजा ताईचा पराभव कसा झाला आणि बाप्पा कसे निवडून आले, कोणाच्यामुळे निवडून आले हे कृपा करून आम्हाला उघड करायला लावू नका याचं उत्तर द्यावं। बाकी आमची लायकी काढण्यात वेळ घालवल्यापेक्षा बीडचा महायुतीचा पराभव पंकजा ताईचा कसा झाला याचं उत्तर सुरेश अण्णांनी द्यावं।